ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। CSMT स्थानकाबाहेर आता पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेले। या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते आणि आता रस्ता रिकामा करण्यासाठी म्हणून पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेलं आहे। मंत्रालयाबाहेर सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर तिकडे मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांना सुद्धा समुद्रात आतमध्ये उतरू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर CSMT स्थानक परिसरात मी सध्या मुंबईच्या CSMT परिसरामध्ये आहे। काल हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आता पोलिसांनी आपली भूमिका बदललेली आहे। 2 ते 3 दिवस या परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी जे आंदोलन केलं ते उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलं आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या। ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी जोर धरून लावली। आणि यानंतर आजची दृश्य आपण पाहतोय की जे दोन्ही रस्ते प्रमुख रस्ते आहेत मुंबईच्या महानगरपालिकेच्या सेल्फी पॉइंट समोरचे ते सध्या रहदारीसाठी खुले करण्यात आलेले आहेत आणि वाहतूक या ठिकाणाहून सुरळीत करण्यात आलेली आहे। जे पासून मंत्रालयापर्यंत फाउंटन पर्यंत, तर फाउंटन पासून मंत्रालयापर्यंत आणि जे पर्यंतची जी वाहतूक आहे ती सध्या कशा पद्धतीने सुरळीत झालेली आहे ते सुद्धा आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो सध्या मुंबईच्या CSMT परिसरामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यासोबतच रॅपिड ऍक्शन फोर्सला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी। आणि मराठा बांधव जे आहेत ते या सगळ्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये फेरफटका मारण्यासाठी या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटलांबरोबर शिंदे समितीने चर्चा सुद्धा केलेली होती, परंतु त्यांची मागणी आम्हाला मान्य नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं होतं। काल कोर्टामध्ये या सगळ्या आंदोलनाच्या विरोधात जी आहे ती याचिका देखील दाखल झालेली होती आणि सुनावणी देखील पार पडलेली। कोर्टाने आदेश दिलेले होते की सगळे आंदोलन जे करते आहेत त्यांनी पुन्हा आपल्या गावी जावं आणि 5000 जणांची जी काही आंदोलनाची परवानगी दिलेली होती लोकांना, तेवढेच आंदोलक जे आहेत ते मुंबईत राहावे याकरता मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान करावं। परंतु आव्हान केल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत त्यांनी मुंबई सोडलेली नसल्याचं आपल्याला हे चित्र जे आहे ते या सगळ्या मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट प्रेम मात्रे साक्ष